मेलो. अरे गेलं का ना रे ते चेटूक करणारे जोडप कधी जाणार आहे माझ्या जीवाला घोर लागून राहिलंय कधी जाणार आहे जोडप ते मालक पण मी काय म्हणते आपण का म्हणून त्यांना भ्यायचो हा हो आपण त्यांच्यापेक्षा भारीतले चेतके आणू की आपण पण तांत्रिक मांत्रिक आपण काय कमी आहे वय म्हणजे तुला काय जास्त करतोय काहीतरी बोलते इथं माझ्या जीवाला वेगळंच घोर लागलाय आओ तुम्हाला दम लागला ना हा मग पडा की गप मला दम लागला म्हणते हा बस इथं मी दडदकट आहे ते सकूच्या घराच्या पाठीशी राहिले आणि कर्जाची रुपये परत केले संपलं की बघ सगळं अगे दुसके त्यांची मायावी विद्या माझ्या आणि सकूच्या लग्नात मोठा अडचण होणार आहे कळत नाही का तुला तेच हवंय मला म्हणजे समद राज्य माझ्या ताब्यात येईल अय्या असं आहे व्हय मला कुठे एवढं कळतंय नाही मग तर त्यांनी जायलाच पाहिजे मालक गेले माझ्या मरणावर टपलेला आहे तू एवढ्या लवकर जात नाही नरोत्तम नरोत्तम आहे मी अयो अहो मालक तुम्ही नाही हो ते चेटूक करणारे जोडपे गेले हो गेले नक्की गेले परत बोल ते चेटूक करणारे जोडपे गेले अहो पण खात्री करून घेतली ना नाही तर नुसते अदृश्य झाले असतील अहो शेवटी चेटकेच ते अयो या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि मगच आलो सांगायला म्हणतो मी एक काम कर असाच उलट्या पावली जा आणि त्या शिवाप्पाला नवमीच्या मुदतीची आठवण करून दे त्याच्या घरावरचा फास आवळ असा दम दे की त्याला वाटलं पाहिजे मीच आलोय 4-5 लोक घेऊन जा अयो ते चेटके गेल्याचं ऐकताच वाढला की हो जोर म्हणतो मी असाच पाहिजे बघा रुबाब अगदी राजासारखा असेच पाहिजे तो आम्हाला मालक हे जा की आता येतो आप्पा मुदतीत कर्ज फेडलं नाही तर काय परिस्थिती ओढवणार आहे हे विसरला नाहीयेस ना तू विसरलास तरी तो खवीस मालक अजिबात विसरणार नाहीये कर्ज फेडण्यासाठी 9वी पर्यंतची मुदत आहे जर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती होय नाही विसरला नाही तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मी पडले नाही कारण उमाचा त्रागा बरोबरच होता तू नेहमीच सगळ्यांना मदत करतोस मी कधी अडवलं नाही तुला पण आपली जखम भळभळते आणि तू दुसऱ्यांच्या जखमा बांधायला धावतोयस पण लक्षात ठेव आता आपल्याला कवडी कवडी मोलाची आहे उमाई मला हे रंगादादाने दिलेलं मोरपीस आहे ना खूप करामध्ये अप्पा तुम्ही बघा ना उमाई आजी तुम्ही पण ऐका अप्पा घ्या ना घ्या अगं घ्यायची गरज नाहीये मला असंच ऐकू येते तुझ्या हातून हो ना उमाई हे घे तू ऐक आजी तुला ऐकायचंय हे घे ऐक ना ऐक हेच आवडत नाही तुझं मला तुम्ही डोक्यावर चढवून ठेवता
आणि मग ही ना धावते. एवढी मोठी घोडी झाली तरी सारखं विठोराया विठोराया. आणि आता काय, रंगा दादा रंगा दादा. कसलं मुळी भानच नाही. लेकीचं लक्ष घरातल्या कामाकडे लावायचं तर तुम्ही तिचं कौतुकच करता. अशानं वाटोळ होईल. लहान आहे म्हणून किती लाड करायचे, तिचंच नुकसान होत आहे ना. दे दे माझ्याकडे, जाळूनच टाकते चुलीत. नाही. त्याची राख फास अंगाला आणि नाच. काम धाम करायला नको आणि मोरपिस नाचवताय. अगं आजी असं काय म्हणतेस? रंगादादा आला तेव्हा तूच त्याचं कौतुक केलं ना, जावई जावई म्हणून. आणि लखुमाईला पण तूच ऐकवलंस ना की जावईला आम्ही बाहेर कसं ठेवू, हो ना? मग आता मलाच का बोलतेस की मी कौतुक करते? सखू, काय चाललंय हे? हा, काय चाललंय? आजीला उलट उत्तर देतेस. कधी शिकलीस हे? अजिबात चालणार नाही. आता बोलून काय फरक पडतोय काय तिला? ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. 4 दिवस काय उजेड पडला कामाचा, आता पुढे काय काम धाम करायला नको? सखू, दुखावली पोर. तुम्ही माझा राग तिच्यावर काढताय, कळतंय का तुम्हाला? काही कड घेऊ नकोस, कारण काही असो आम्ही जे बोललो ते चुकीचं नाहीये. दे माझ्याकडे, जाळूनच टाकते चुलीत. त्याची राख फास अंगाला आणि नाच. काय करताय? मोरपीस बघतो ना, एवढं काय त्यात? मोरपीस अशी बोलत होतीस का? तुला काही करणार बोलायला? ए मला बघू. ए ते माझा मोरपीस दे मला. मोरपीस पाहिजे? घेऊन दाखव. आ आ आ आ पकड 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 घे. तुम्हाला कळत नाही का मोरपीस कसं सांभाळायचं असतं ते? किती नाजूक असतं ते. आणि तुम्ही किती धसमस करते. एवढा काय सोने लागलाय का त्या मोरपिसाला? आमच्याकडे पण आहे तशी 7-8 असतील, पण हे माझे, मला माझ्या रंगादादांनी दिलंय. कोण रंगादादा? आम्ही तर त्यांचं नाव सुद्धा ऐकलं नाहीये. मुलीला ठेवता काय? थांबा बघतोस. आई आई का? आई आई ए बाजूला का? आई 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 आई. काय रे पांडू, असं का करतोयस? अगं तुला काय सांगू, खांदा लय दुखतोय. मी पडलो ना आणि असं दुखतोय तू वर खाली बी करता येत नाही. आई आई ग. आई आई बघू बघू बघू. अगे अगे सट. अगे नो बाजूला. अगे कळत नाही का तुम्हाला? दुखतंय ना त्याला. काय झालं पांडू? अगं तुला काय सांगू, रंगादादा आणि लखुमाईला जाताना मग पाहिलं. त्यांच्या पाठी मी बी धावत गेलो. वाटण्यात बांधी पडलेली मला दिसलीच नाही आणि मग मी पडलो धपकन. अगं बाई, मग
मग रंगा दादाने मला उठवलं आणि म्हटलं की सगूकडे मी एक मोरपीस दिले, त्याच्यामध्ये मी देवाची शक्ती भरून त्याला करामती केले. ते तुझ्या हातावरून फिरव, मग तुझं दुखणं नाही होईल. काय खरंच असं रंगा दादा म्हणाला? मग आपण कधी खोटं बोलतो का? फिरव माझ्या त्या हातावरून, आता कळेल मग समजन ना. हा फिरो फिरो, काय नाही होणार आहे. हा पांडू आहे ना नुसतेच फुशारके मारत असतो, मुळीच नाही. पांडू कधीच खोटं बोलत नाही. मिठुरे रंगादादाचं बोलणं खरं होऊ दे. पांडू तुला वाटेल हा बरं? विठुराया 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 विठुराया. थांब थांब थांब, बरं वाटते बघ. बरं 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 झाला. सुटला माझा हात, सुटला सुटला. हात सुटला 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 माझा हात, सुटला सुटला. बघितलं ना, खोटंही म्हणत होता. बघा माझा रंगादादा आहेच भारी, आणि त्याच्यापेक्षा भारी हे मोरपीस आहे. हा बरं बरं कळलं. एवढ्या तोऱ्या नको दाखवूस, आमच्याकडे पण आहेत मोरपीस. चल ग. बघितलं ना कशी जिरवली त्यांची. देत आई आई सखू, ए सखू. आई बुडगी आज लयच खवळलेली दिसती, तिच्या हातात फुकणी. मी आलोच. थांब, तू अशी ऐकायची नाहीस. आलेच मी, थांब. अजिबात थांबायचं नाही इथे. उद्या वळण लावलं नाही म्हणून उद्धार होणार आहे आमचा. चल चल, तुला खुंट्याला बांधून ठेवते. चल चल चल, तू चल. सरळ सांगून मुळी कळतच नाही. बैस इथं कामाला चुपचाप. मगाशी तुझ्या छंदिष्टपणाचा एवढा उद्धार केला तरी खुशाल बाहेर जाऊन बसलीस. दुसरी एखादी असती तर लगेच कामाला लागली असती. हे बसली आपली मोरपीस नाचवत. आण आण ते मोरपीस इकडे. जाऊनच टाकते आता त्याला. थांब, घे गा. आजी आजी नको ना, तू सांगशील ते करेन, पण मोरपीस नको झालोस. मी सगळे काम करते ना आजी, मी करेन सगळं. रडायचं काम नाही अजिबात. बस खाली बस. काम करायचं गुपचूप आणि पिसाला हात लावायचा नाही. इथं आमच्या जीवावर काय बेतलं आमचं आम्हालाच ठाऊक. मोरपीस नाचवते. बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडे. अगं काय सांगतेस बिंदू? त्या सखूकडच्या मोरपिसानी पांडू बरा झाला? अगं नाही आई, तो पांडू आहे ना महाबिलेंदर आहे. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये. नाही, थांबा. सखूकडे आलेली जी 5वी सवाशीण आहे ना, तिच्याकडे लय म्हणजे लय शक्ती आहे. देव प्रसन्न आहे ना तिच्यावर. त्या जोडप्यानी भलतेच केले हो. चेटूक म्हणतो मी. रुबाब गेला, रया गेली, आणि गंमत ती तर गेलीच हो. नाही नाही नाही, म्हणजे तो पांडू आहेच लबाड, पण ते त्यांच्याकडे आले होते ना, लखुमाई आणि तिचा तो नवरा. ते जोडपं चेटूक करणारच होतं. या मोरपिसाची गोष्ट पण खरी असणार. पण आई, असं असेल तर ते मोरपीस आपल्याकडे हवं, सगूकडे कशाला?
हवं म्हणजे काय? हवंच, पण तुम्हाला खेळायला नाही, मोठ्या कामाचं आहे ते मोरपीस. ते मोरपीस मिळवून मी मालकांना आजारातून बरं केलं तर त्यांचा आजार पण जाईल आणि त्यांच्याकडून मला एखादा चपला, हार किंवा साज उकळता येईल. कसला विचार करतेस आई? कोणतं काम? सांगते, ऐका. बिंदू, तू आधी आत्याकडे जायचं आणि मग जाग बिंदू, कोणत्याही परिस्थितीत ते मोरपीस इथे यायलाच हवं. सखूला आण किंवा नको आणूस, पण ते करामती मोरपीस घेतल्याशिवाय यायचं नाही. समजलं? होय. जा. सखू, ए सखू, सखू. काय ग बिंदू? ते सखूला बोलवायला आले. सखूला घरी बोलावलंय. घरी बोलवलंय? कुणी बोलवलंय आणि कशाला बोलवलंय? त्या भामेने बोलवलं असणार. नाही येणार ती आता. बघतेस ना काम करते ती. हो पण आत्या. अगं पण काय, कशाला बोलवलंय ते तरी सांगशील? हा, अगं दादा आजोबांना सखूची खूप आठवण येत होती म्हणून आले. सासूबाई, आता काय बोलणार? जाऊ देत का मग? जाऊ दे. पण ऐक ग, दादा आजोबांना भेटून लगेच परत घरी यायचं. इकडे तिकडे कुठेही जायचं नाही. घटकाभर बस त्यांच्या जवळ आणि परत ये. नाहीतर गेलीस की तिकडचीच झाली असं करू नकोस. समजलं ना? आणि ऐक, इथं जे अर्धवट काम सोडून चालली आहेस ना, ते परत येऊन तुलाच करायचं आहे. ही खून गाठ बांधून ठेव. हो जी. आणि जाताना तोंड धुवून जा. का? सखू रडत होती. आईला हवं असलेलं सखूचं मोरपीस तर संदुकीवरच आहे. ते बरोबर घ्यायला ती विसरली तर? नाही नाही, आई तर म्हणालीये की काहीही झालं तरी ते मोरपीस आलं पाहिजेच. आपणच ते घेऊन पळूया का? हा. आजी, झालं माझं तोंडूर. आता मी जाऊ? जा. आणि सांगितल्याप्रमाणे भेट झाली की उलट्या पावली परत ये. येते माई. ए, हसायला काय झालं? नाही नाही, येते.
बर का उमे, दादानी बोलवलंय म्हणून मी जा म्हटलं, नाहीतर त्या भामेवर माझा काडीचा विश्वास नाही. खरंय सासूबाई, माझा सुद्धा दादांसाठी जीव तुटतो, नाहीतर मी सुद्धा पाठवलं नसतं. मोठ्या कष्टानं मारून मुटकून तिला कामाला बसवली होती, पण ही बिंदू आली आणि तिला उठवून घेऊन गेली. आता ही आली की पुन्हा श्री गणेश करावा लागेल. काय झालं दादा सुबा? डोकं दुखतंय का? थांबा, मी चेपून देते. अरे सखू, खरंच आलीस तू? अगं असू दे, डोकं दुखत होतं माझं, पण आता तुझ्या नुसत्या येण्यानेच माझं अर्ध दुखणं पळून गेलं बघ. ये बस माझ्याजवळ. काय झालं दादा सुबा? तुम्ही रडताय का? काय नाही ग सखू बाळा, जीव नकोसा झालाय मला या दुखण्यामुळे. नाही नाही, असं नका ना बोलू तुम्ही दादा सुबा. अगं नाही बाळा, घाबरू नकोस ग, इतक्या लगेच जात नाहीये मी. या दुखण्याला जीव नकोसा झालाय, नको वाटतं, ओझं झाल्यासारखं वाटतं. अगं घरातल्या घरात नुसतं चालता आलं ना तरी पुष्कळ झालं. त्या दुखण्यानं सगळ्यांना नकोसा झालोय मी. अण्णा कामानिमित्त बाहेर असतो फिरतीवर, मी मात्र या महामायांच्या तावडीत सापडलो. बाळा तू येतेस, उमा येते, तेवढाच मायेचा ओलावा मिळतो की नुसता रखरखाट. पण दादाजोबा, आम्हाला हवत ना तुम्ही. जर तुम्हाला इथे करमत नसेल ना तर आमच्या घरी या ना, तिथे राहा. ए ठमाबाई, अगं मला अंथरुणावरून उतरता येत नाही खाली, चालता येत नाही, मी कसा येणार तुमच्याकडे राहायला? हं? दादाजोबा, हं. तुम्हाला वाटेल हो बरं. विठुराय आहे ना आपल्या पाठीशी, तुम्ही बरे व्हाल. आता मी एक गंमत करणार आहे. आता तुम्ही डोळे मिटा. गंमत? अगं पण अहो मिटा तर. बर, मिटतो. सखूबाई, जसं पांडूला या मोरपिसामुळे बरं वाटलं, तसंच दादा आजोबांना पण बरं वाटत आहे.